उरणच्या यशस्वी शिंदे हत्या प्रकरणात रोजच धक्कादायक माहिती समोर येते। यशस्वी शिंदेच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये आणखी हादरवणाऱ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत। पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी यशस्वीच्या पोस्टमार्टम रिपोर्टविषयी माहिती दिली। तरुणीच्या शवविच्छेदन अहवालात तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचं स्पष्ट झालंय। प्रथम दर्शनी हा खून एकट्यानंच केला असावा असा अंदाज देखील वर्तवण्यात येतोय। 2019 मध्ये दाऊद शेख या आरोपीवर यशस्वीने पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर दाऊद जवळपास 6 महिने तुरुंगात होता। यानंतर दाऊद बाहेर आल्यानंतर त्यानं पुन्हा एकदा यशस्वी सोबत जवळकी केली असंही विवेक पानसरे म्हणाले। यशस्वीची हत्या केल्यानंतर तिच्या शरीरावरती ज्या जखमा होत्या त्या काही प्राण्यांनी तिच्या शरीराचे लचके तोडल्याचं दिसून आलं असंही पोलीस उपायुक्तांनी सांगितलेलं आहे। दरम्यान या प्रकरणी पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले आहेत। त्याला कोणत्याही क्षणी ताब्यात घेतलं जाईल। 4 टीम रवाना झालेल्या आहेत अशी प्रतिक्रिया देखील पोलीस आयुक्तांनी दिलेली आहे। दरम्यान या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला। यानंतर क्राईम ब्रांचची टीम घटनास्थळी पोहोचली आहे। क्राईम ब्रांचचे डीसीपी अमित काळे यांच्या टीमसोबत जिथं यशस्वीची हत्या झाली तिथं पोहोचलेली आहे। यशस्वी शिंदे ही 20 वर्षाची तरुणी गुरुवारपासून बेपत्ता झाली होती। त्यानंतर शुक्रवारी रात्री तिचा मृतदेह उरण तालुक्यातील कोटनाका इथल्या पेट्रोल पंपाजवळ निर्जन्य रस्त्यावरती आढळून आला होता।